मनी प्लांट हे घरात सहज वाढणारे आणि लोकप्रिय सजावटीचे झाड आहे. भारतात त्याला शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मनी प्लांट हवेतील काही हानिकारक घटक कमी करण्यास मदत करते. वास्तू आणि फेंग शुईनुसार हे झाड घरात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक प्रगती आणते असे मानले जाते. हे झाड पाण्यात किंवा मातीमध्ये सहज वाढते. जास्त काळजी न घेता टिकते. आज सकाळी सकाळी चहाऐवजी मी करणार आहे आयुर्वेदिक काढा. तर त्यामध्ये टाकलेले आहे तुळस, 2 मिरे, 1 लवंग बारीक ठेचून घेतली आणि गवती चहाही या काढ्यामध्ये टाकून घेतलाय. ऋषांगला आणि मला खूप अशी सर्दी खोकला झालेला आहे, तर म्हटलं चला चहाच्या अगोदर हा काढा आपण पिऊया. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. आणि पहा आपल्या इथल्या पुढच्या गॅलरीमध्ये मस्त अशी परसबाग आपली फुललेली आहे. तर हे माझ्या पाठीमागं झाड दिसतंय ना, तर हे नेमकं कशाचं आहे याचं नाव मला माहीत नाही बरं का, पण खूप महत्त्वाची झाडं आणि जे पॉझिटिव्ह अशी ऊर्जा देतात ना, ते मी आपल्या या छोट्याशा गॅलरीमध्ये लावलेले आहेत. तुम्हाला माहीतच आहे आपली खालची परसबाग आता तोडलेली आहे. गाडी लावण्यासाठी तिथं जागा केली, पेवर बसवले. तर मी जे महत्त्वाचे झाडं आहेत ना, ते सर्व इथं वर ठेवलेले आहेत पहा. तर हे आहे ब्रह्मकमळ. तर हे जेटचं झाड आहे. तर हे पण मला आज आहे ना शिफ्ट करायचं आहे दुसऱ्या कुंडीमध्ये. छोट्या कुंडीमध्ये आहे, तर मोठ्या कुंडीमध्ये मी त्याला आज लावणार आहे. तर खूप मस्त आलेलं आहे. ते पण एक पॉझिटिव्ह असं ऊर्जा देत असतं पहा. आणि हे झाड कशाचं आहे हे मला माहीत नाही, तर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर याला फक्त असे पानं येतात आणि हे पूर्ण असं वर 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 जात असतं. तुम्हाला व्यवस्थित दाखवते पहा. तर असं हे झाड आहे. तर हे सगळं झाडं आहे ना घरात पण लावता येतात. तर इथं गॅलरीमध्ये पण मस्त असे रोपलेले आहेत हे सगळे झाडं. आणि मनी प्लांट पहा किती मस्त असं वर गेलेलं आहे आपलं. इथं पहा नागिनीचा वेल आहे, नागिनीच्या पानांचा. आणि मस्त असं गावरान वेल आहे पहा. आणि इथं सदाफुली आहे. तर असे छान असे मस्त झाडं मी लावलेत. असा आहे ना हा रोग पडलाय. तर या रोगामुळे आहे ना जास्वंदीला खूप फुलं आलेत बरं का, पण रोगामुळे आहे ना जास्वंदी जळायला लागली. तर इथं जी केसरी कलरची जास्वंद होती ना, तिला 2 वेळेसच फुलं आले आणि या पांढऱ्या रोगामुळे ना ही जास्वंदी जळून गेली. हे लाल जास्वंदीचं झाड आहे ना, हे पण पहा जळायला लागले. याला सुद्धा पहा इथं आहे ना असा रोग पडलाय. आज मी आहे ना या पांढरा ढेकण रोगासाठी ना हे घरगुती औषध तयार करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते घरगुती औषध काय आहे. तर त्याने ना पूर्ण रोग असा नाहीसा होतो आणि पावसाळ्यामध्ये ना झाडं खूप छान असे वाढतील आपले. तर आता हे जे जेटचं प्लांट आहे ना, तर ते मी शिफ्ट करणार आहे मोठ्या कुंडीमध्ये. तर चला तेही तुम्हाला दाखवते. तर आपल्या घराच्या समोर आहे ना खूप छान असं एक कडुलिंबाचं झाड आहे. तर आता या कडुलिंबाच्या पानांचं मी करणार आहे फवाऱ्यासाठी औषध तयार. तर याचा स्प्रे झाडांवर मारला ना तर सर्व किडे ना नाहीसी होते. तर पहा मी हे आणलेले आहेत कडुलिंबाचे पानं. कडुलिंबाचे जे पानं असतात ना हे खूप असे आयुर्वेदिक असतात, खूप कडू असतात. त्यामुळे यामध्ये आयुर्वेदिक खूप असे गुण आहेत. आपल्या धान्यामध्ये किडे लागू नये त्यासाठीही आपण हा कडुलिंबाचा पाला टाकतो. तर आता हे मी इथे ना उकळायला ठेवलेलं आहे पाण्यामध्ये. या झाडाला जेड प्लांट असे म्हणतात आणि याचे शास्त्रीय नाव क्रॅसुला ओवाटा असे आहे. वास्तुशास्त्रानुसार हे झाड घरामध्ये सुख समृद्धी आणि सकारात्मकता तयार करते. याला कुबेर प्लांट किंवा मनी प्लांट असेही म्हणतात. तर हे आर्थिक वृद्धी खेचण्यासाठी हेही झाड आहे ना घरामध्ये ठेवल्याने शुभ मानले जाते. तर ही छोटीशीच फांदी माझ्या बहिणीने मला एका छोट्याशा कुंडीमध्ये लावून दिली होती. तर ती माझ्याकडे आल्यावर एवढी मोठी वाढली. तर मी आता ही मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलेली आहे. तर असे झाडं आपल्या घरामध्ये असलं ना तर घरात सुख समृद्धी जरूर नांदते. आणि खूप मोठं झालं मग याच्यामध्ये शिफ्ट केलंय आज मी. आता पावसाळा लागणारच आहे जवळजवळ. म्हणजे पाऊस 7 जूनला तर आपल्या इकडे मृग लागतच असतो. तर मस्त असे आता ही सुकलेले झाड आहेत ना शिफ्ट करायचे मोठमोठ्या कुंड्यांमध्ये. म्हणजे पावसाळ्यामध्ये ना त्याला छान असा ग्रोथ येऊन जातो पहा. तर हे आता हे झाड आहे ना
मस्त झालंय आणि बांधून टाकले बा अशा पद्धतीने. पण आपल्याला कुंडी कुंड आणली. मी कुंडी होती ना घरीच आपली. आता हे जे छोटस रोपट आहे ना, हे आहे ना, हे पण मी लावणार आहे आता ह्या डब्यामध्ये. काय वेस्ट हे नाही. खालीच होतं, हे रोप खालीच होतं. बस का शुभ झाड असल्यामुळे याच्यामध्ये मी पाशंक शिंपले सगळं टाकून देत असते, धुवून टाकते. आपल्याकडे दगड पण आहे टाकायला, म्हणजे दगड दुसऱ्याला शुभ झाडे नाही असं शंख शिंपले ठेवून दिले त्यामध्ये. फिरून ठेवायची, फिरून एक तर दोनच झाडते, लांब लांब ठेवायची फिरून खाली. काय काय किडकुडं पाहिलं कोणचं आहे, नवीनच आहे. इथं त्याचा फोटो काढून राहिला. त्यानंतर दुपारच्या वेळी मी शेतामध्ये गेले होते. राहिलेले सर्व आंबे आज कृष्णाकडून उतरून घेतले आणि सर्व आंबे पिकायला टाकले. तर काही आंब्याचं कैऱ्याचं लोणचंही करायचं आहे, पण पाहू आता. कैऱ्या पिकलेल्या आहे, साक बांधलेलं आहे, त्यामुळं लोणच्याला या कैऱ्या योग्य नाही. आंबे चालले ना पडून. सापडतो का? राहिलेल्या आंब्याचा शेजाऱ्या पाजाऱ्यांना सर्वांना वानोळा पण दिला आणि राहिलेले आंबे पिकायला ठेवलेत. सागरला नाही खायचं का आंबा? चालू केलं. तोतापुरी आंब्याचे आंबे इथे, वनराज आणि तोतापुरी मिक्स. इकडं लय बरं का अजून. हे पहा मैत्रिणींनो, आम्ही कडुलिंबाचे पानं उकळून फवारा तयार केलाय, औषध आहे का नाही. तर पहा असं हे ढेकण्यासारखं काहीतरी बारीक किडा आहे ना, तो ही जास्वंदी पूर्ण असं खाऊन घेतोय. तर मग हे ऑर्गॅनिक म्हणजे कडुलिंबाच्या पानापासूनच तयार केलाय. सगळीकडून मारचो हो कोण. ना तिकडे कुठं. आमचा ऋषांग आहे ना, खूप आपल्या परसबागेची काळजी घेतो बरं का. याच्यावर मारा आता, बघ किती कडू वास येतोय त्याचा ना. सगळ्या झाडांना मार. अंगावर शिवायला नसतं. झाड मोठं झालं तर हे पूर्ण धुवून काढायचं झाड. बघ हे पांढरं ढेकण आहे ना, हे पूर्ण गेला पाहिजे. हे ना मस्त लाल जास्वंदी बरं का, पण हिच्यावर हे रोग पडल्यामुळे आहे ना, जास्वंदीचे एकदम पानं पिवळे पडले. त्याला काय म्हणतात काय ना, काहीतरी मागच्या वेळेस आलतो लोकरी मावा. मावा 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 लोकरी मावा म्हणते. लोकर सारखं तो आवरण करून बसतो, पण असं प्रत्येक झाडावर जर बसला ना हा, तर झाडच खाऊन टाकतो पूर्ण. खाली मारे, खाल्ले या पाण्यावर मारे. बस झालं बस. तर हे काल आपण आहे ना शिफ्ट केलेलं पहा, हे जेटचं झाड सुंदर अशा पद्धतीने रोपलंय. आणि याला जर आकार द्यायचं म्हणलं ना, वेगवेगळ्या पद्धतीने याला आकार पण देता येतो बरं का. तर हे झाड आहे ना, घरामध्ये शुभ मानलं जातं. पॉझिटिव्ह अशी ऊर्जा निर्माण होते हे झाड घरामध्ये असल्यावर. तर छोटीशी कांडी आणली होती, त्याचं एवढं मोठं हे झाड झालंय. आणि काठी बाग किती मोठी लावा लागली. काठी किती मोठी लावा लागली, ते तेवढं उंच होणार आहे आता. वेल सारखंच एकदम वेल. हे ब्रह्मकमल लय मोठं झालंय.
इथं पहिले इथपर्यंत होता, आता इथपर्यंत गेलं. चला तर मैत्रिणींनो, माझा ऋषांकाने मी घेत असतो या आपल्या कुंड्यातल्या झाडाची काळजी. तर मुलांनाही लहानपणापासूनच सवय लागते झाडांची काळजी घ्यायची. तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. आणि आता आपण रोज याचा फवारा मारणार आहोत, कारण कडुलिंबाचं झाड आपल्या दारातच आहे आणि ते फक्त उकळायचे पानं आणि बाटलीमध्ये भरून ठेवायचं. तर याचा फवारा मारल्यावर आहे ना, सगळे रोग दूर होतात झाडावरचे.